स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या छायाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी दिलेला मला सर्वात मोठा अनुभव सांगणार आहे. आज माझ्या जीवनातील खरंच खूप आनंदाचा दिवस मी मानते. आज मला स्वामींनी जे काही दिलं आहे ते बघून तुम्ही देखील थक्क व्हाल. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला मला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. महाराजांच्या सेवेत मी जवळपास 15 ते 16 वर्ष झाली तशी आलेली आहे. माझे मिस्टर हे शंकर महाराजांची खूप निस्सीम भक्त, ते शंकर महाराजांची खूप सेवा करत होते. धनकवडीमध्ये त्यांना आरती देखील मिळालेली. त्यानंतर काय झालं की मला शंकर महाराजांनीच असा काही दृष्टांत दिला. ज्यावेळेस शंकर महाराजांची सिरियल चालू होती त्यावेळेस शंकर महाराज म्हटले, तुम्ही माझ्या गुरूंची सेवा करा, माझ्या गुरूंचं नामस्मरण करा, माझं नाव घेण्याची गरज नाही, तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. हे मला कळल्यानंतर महाराजांचे गुरु हे महाराज आहे स्वामी महाराज. त्यानंतर मग मी सेवा करायला सुरुवात झाली. सेवा थोडीफार घरामध्ये चालूच होती. त्यानंतर माझ्या जीवनात असा काही एक प्रसंग आला, अनुभव मला महाराजांनी दिला. त्यानंतर महाराजांवरती श्रद्धा, भाव, विश्वास हा खूप दृढ करून गेला. महाराज सुरुवातीला खरंच भक्तांना खूप छोटे मोठे अनुभव देतात आणि त्यांच्यावरचा विश्वास हा दृढ करत असतात. असंच काही माझ्या जीवनात देखील घडलं. काय झालं की माझे मिस्टर हे तुपाचा व्यवसाय करत होते आणि ते तुपामध्ये काय झालं, त्या समोरच्या व्यक्तीचे आमच्याकडे पैसे गुंतलेले होते. त्यामुळे तो आम्हाला खूप परेशान करत होता. माझ्या मिस्टरांना खूप तो त्रास देत होता. पण मिस्टर मला कधी म्हटले नाही, पण एक दिवस त्याने खूप त्रास दिला. त्यानंतर मिस्टर जवळपास 11 वाजले होते. 11 वाजता मिस्टरांनी का बरं घरी येत नाही म्हणून मला खूप भीती वाटायला लागली. मी मिस्टरांना कॉल केला तर मिस्टर म्हटले, मी घरी येणार नाही, मी डायरेक्ट उज्जैन येथे चाललेलो आहे. मिस्टर थोडेसे रागीट तापट स्वभावाचे, त्यामुळे मला प्रचंड भीती वाटायला लागली की यांनी रागामध्ये जर काही केलं आणि कुठे गेले तर आम्ही काय करायचं. मला 2 लेकरं, म्हणून मला खूप भीती वाटायला लागली. त्यावेळेस ज्या ताई मला माहीत होत्या, ज्या महाराजांची सेवा करत होत्या, त्या ताईंना मी फोन केला. कारण त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही काय करावं. ताईंना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि माझे मिस्टर म्हणताय की मी उज्जैनला जाणार आहे, तर मी काय करू. त्यावेळेस ताई म्हटल्या, तू लगेचच घोरकष्ट मुद्रम स्तोत्र 51 वेळेस म्हणायला सुरुवात कर, सर्व काही व्यवस्थित होईल. ताईंनी असं मला धीर दिला. त्यानंतर मी लगेचच घोरकष्ट मुद्रम स्तोत्र बोलायला सुरुवात केली आणि स्वामी भक्तांनो, काय आश्चर्य, माझं घोरकष्ट मुद्रम स्तोत्र संपलं. 12 सव्वा 12ची वेळ असेल त्यावेळेस लगेचच माझे मिस्टर घरी आले. ते बघून मला खूप आनंद झाला आणि माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी माझी हाक ऐकली हे बघून मला खूप आनंद झाला आणि महाराजांवरचा खूप दृढ विश्वास माझा होत गेला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, हळूहळू दिवस पळत चालले होते. आमचे दिवस खूप बदलत चाललेले होते आणि आमच्यावरती खूप संकट कोसळत होते. आमच्यावरती कर्जाचाही डोंगर खूप झाला. 6 वर्षापासून आम्ही खूप संकटात आहोत. पण महाराजांच्या कृपेने प्रत्येक संकटातून महाराज अलगदपणे बाहेर काढत होते. आणि मी जेव्हा इतरांचे अनुभव बघायची, ऐकायची, त्यावेळेस मनात कुठेतरी यायचं की आपण पण महाराजांची सेवा करतो, मग महाराज आपल्याला का बरं दर्शन देत नाही, का बरं काही प्रचिती देत नाही, का बरं आपल्यावरचं संकट दूर करत नाही. असं म्हणून महाराजांना मी खूप बोलायची, अक्षरशः रडायची देखील की महाराज, मला तुम्ही कधी स्वप्नात दृष्टांत देणार आहात, कधी तुम्ही मला दर्शन देणार आहात, माझी तोडकी मोडकी सेवा तुमच्यापर्यंत पोचते की नाही हे मला कसं कळणार आहे. आणि हे बघून मी खूप रडायची. एक दिवस मग मी असंच गायत्री ताईंना असंच मेसेज केला की ताई, मला महाराजांचं दर्शन पाहिजे आहे, महाराज माझ्या स्वप्नात कधीच येत नाही, त्यासाठी मी काय करू. ताईंनी सांगितलं की रोज रात्री तुम्ही झोपताना महाराजांना बोलून झोपा की महाराज मला स्वप्नामध्ये दर्शन द्या, माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचते की नाही हे मला सांगा. असं मी बोलतच होती आणि आज
आज घडलेला गुरुवारचा अनुभव मी तुम्हाला सांगते. मी हा अनुभव कधीच विसरू शकणार नाही. माझ्या जीवनाचं पूर्णपणे सार्थक महाराजांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. आज मी खूप बिनधास्त झालेले आहे. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत आहे आणि अंगावरती रोमांच उभे राहत आहे. माझ्या मिस्टरांना महाराजांनी खूप मोठा दृष्टांत दिला. मला नाही दिला, पण मिस्टरांना दिला. कारण मिस्टर आणि मी वेगळे नाही. कुणाला दिला, पण महाराजांनी त्यांच्या मुखातून आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्हाला सांगितलं, हेच आमच्यासाठी खूप आहे. स्वामी भक्तांनो, आज माझा गुरुवार. मी गुरुवारचा सेवा करत होते. पाठ वगैरे मांडलेला होता, पूजा वगैरे मांडली. गुरुवार माझा दुसरा गुरुवार आहे. त्यानंतर काय झालं की माझे मिस्टर रात्री लेट आले, त्यामुळे ते झोपलेले होते. माझी आवरावरी चाली. मी मुलांचा डब्बा बनवत होते आणि अचानकपणे माझ्या मिस्टरांनी खूप जोरामध्ये मला आवाज दिला, वर्षा इकडे, वर्षा इकडे. मी पण म्हटली की नेमकी काय झालं, काय होत आहे, मी डब्बा बनवत आहे, काय झालं. तर ते म्हणे इकडे ये. तर मी गेली त्यांच्याकडे. त्यांना बघितलं तर ते घामाने पूर्ण ओले चिंब झालेले होते. अहो, म्हटलं काय झालं, तुम्ही असं का बरं करत आहात, मिस्टरांना विचारलं. त्यावेळेस मिस्टर म्हटले की खरंच तुझी भक्ती खूप महान आहे आणि तुझी सेवा महाराजांपर्यंत पोचत आहे. हे बोलत आहे मला तर काहीच कळत नव्हतं. नेमकी तुम्ही काय बोलत आहात, काय घडलं आहे, काय झालं आहे, हे मला सविस्तर सांगा. तर मिस्टर म्हटले की आत्ता मला महाराजांचं खूप मोठं स्वप्न पडलं. तर मला खूप उत्सुकता लागली की नेमकी काय स्वप्न पडलं. मी कुतूहलाने विचारलं की काय स्वप्न पडलं. तर मिस्टर म्हटले, अगं, आमचं घर हे छोटंसंच आहे. तर मग मिस्टर म्हटले की शेजारच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. खूप गर्दी त्यांनी केलेली होती आणि मी ऑफिसवरून घरी आलो आणि मी त्यांना म्हटलो की एवढी गर्दी केली, मी खूप थकलो आहे, मला झोपायचं आहे, तुम्ही हे करता दुसऱ्याचा विचार करत नाही, असं ते माझे मिस्टर त्यांना थोडीशी बडबड केली. कारण माझे मिस्टर हे रागीट स्वभावाचे. त्यानंतर माझे मिस्टर घरी आले आणि झोपल्यानंतर आमचा दरवाजा पुन्हा खूप जोरामध्ये वाजला. दरवाजा वाजला. मिस्टर खूप रागात म्हटले की आता कोण आलं, मला झोपूनसुद्धा देत नाही. मिस्टरांनी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. कारण समोर बालरूपामध्ये महाराज होते. लंगोट घातलेली होती, हातामध्ये कमंडलू, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळ्या. ती बालमूर्ती बघून माझ्या मिस्टरांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी महाराजांना कडेवरती उचलून घेण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप जड होते. म्हणजे खूप जड. 1-2 क्विंटलचं वजन जसं असतं तसं. मिस्टरांना त्यांना वरती घेताच येत नव्हतं आणि त्यांनी मिस्टरांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आम्हाला खाली ठेव असं सांगितलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्यांना खाली घेतलं आणि त्यांची चुंबन देखील घेतलं. त्यानंतर मग जेव्हा खाली ठेवलं महाराजांना, त्यावेळेस महाराज खूप मोठ्या, जशी दिव्य विभूती आहे महाराजांची, खूप उंच असे महाराज, लंगोट घातलेले, खूप मोठी मूर्ती प्रकट झाली आणि महाराज आमच्या पूर्ण घरामध्ये लख्ख प्रकाश पडला. महाराज घरात आले. त्यानंतर जिथे मी पूजा मांडली तिथे येऊन महाराज बसले. त्यानंतर माझे मिस्टर मला खूप गडबडीमध्ये आवाज देऊ लागले, छाया लवकर इकडे, छाया लवकर इकडे ये, असं म्हटले. मी धावत पळत आली आणि मी बघितलं महाराजांना. आमच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू आणि आम्ही खूप रडत होतो. माझे मिस्टर महाराजांना म्हणत होते की मी एवढा रागीट आहे, तापट आहे, स्वभावाचा आहे, एवढं हे आहे, तरी तुम्ही मला का बरं दर्शन दिलं, कसं मला आले. त्यावेळेस महाराज सांगू लागले की तू खरंच खूप भाग्यवान आहेस. तू जरी रागीट आहे, तापट आहे, तुला वर्षासारखी मुलगी मिळाली आणि ती कधीच आमच्या सेवेमध्ये खंड करत नाही. आमची निरंतर सेवा ती करते. तिच्यामुळेच तू आज व्यवस्थित आहे. ती जर तुझ्या जीवनात नसती तर आज तू कुठेही भरकटत असता, असे महाराज माझ्या मिस्टरांना बोलले. मिस्टर म्हटले, स्वामी, माझ्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि यामध्ये माझं तुमच्या सेवेकडे देखील लक्ष नाही, मला मार्ग मिळत नाही, काय करू. त्यावेळेस महाराजांनी माझ्या मिस्टरांच्या डोक्यावर 3 वेळेस असा हात फिरवला, झटकून टाकला आणि म्हटले की आता तुझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे, तुझे सर्व काही दिवस आता पालटणार आहे. महाराज असं बोलले आणि महाराज म्हटले की मला खूप भूक लागलेली आहे. माझ्या मनात आलं की घरामध्ये शिजलेलं आहे, पण हे ब्रह्मांड नायक आहे, यांना हे कसं खायला देऊ. महाराजांना मी म्हटले तुम्हाला काहीतरी वेगळं करते. तर महाराजांनी लगेच समोर बघितलं तर एक खूप दिव्य अशी कन्या प्रकट झाली, जी अन्नपूर्णा
अन्नपूर्णा माता आहे, खूप तेजस्वी. अन्नपूर्णा माता आणि मी आम्ही दोघींनी मिळून महाराजांसाठी स्वयंपाक बनवला. वांग्याचं भरीत, भाकरी, छोले असं खूप सारं आम्ही जेवायला बनवलं. आणि मी महाराजांना विचारते की महाराज, तुम्हाला तर तिखट आवडत नाही, तामसिक पदार्थ आवडत नाही, मग तुम्ही कसे खाणार? त्यावेळेस महाराज म्हटले, तुझा हा नवरा रागीट तापीट स्वभावाचा, त्याच्यासाठी तर आम्हाला हे खावं लागेल. मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही महाराजांना भरवतो. महाराजांना आम्ही खूप छान प्रकारे खाऊ घातलं. जेवण वगैरे झालं. माझे मुलं देखील महाराजांना मुजरा करत होते आणि माझ्या मुलांसोबत महाराज खेळले. असे खूप वेळ आमच्या घरामध्ये महाराज राहिले. त्यानंतर महाराज हे गेले. आणि स्वामी भक्तांनो, खरंच माझ्या जीवनाचं आज मला सार्थक झाल्यासारखं वाटतं. मला आता कुठलीच काळजी राहिली नाही, कुठलंच टेन्शन राहिलं नाही. ज्यासाठी मी हट्टास करत होते, ज्यासाठी महाराजांकडे मागणं मागत होते, महाराजांनी तो हट्टास माझा पुरवला. आज स्वामींनी आशीर्वाद दिला म्हणजे नक्कीच माझे दिवस चांगले येणार. जे काही कर्जाचा डोंगर आहे, जे काही संकट आहे, ते नक्की दूर होणार. हा विश्वास महाराजांनी माझ्यावरती आज जागवलेला आहे. आज मला नाही दर्शन, पण प्रत्यक्षात माझ्या मिस्टरांच्या रूपामध्ये मलाच महाराजांनी दर्शन दिलं. जेव्हा माझे मिस्टर मला हा अनुभव सांगत होते, त्या प्रत्येक क्षणाला माझ्या डोळ्यातून अश्रू होते आणि अंगावरती थरारून शहारा होता. मी प्रत्येक दृश्य अनुभवत होते. कसं असेल ते, कसं होत असेल, मला फक्त रडायला येत होतं. आणि माझे मिस्टर देखील महाराजांचे खूप म्हणजे खूप महाराजांशी एकरूप झाले. मला हे बघून खूप आनंद झाला. आज माझी सेवा महाराजांपर्यंत पोचते. तर खरंच स्वामी भक्तांनो, आपण जर मनापासून महाराजांना काही मागितलं तर महाराज ते देतात. मी अंतःकरणापासून महाराजांना दर्शन मागत होती, रडत होती, माझी सेवा पोचते की नाही हे विचारत होती. आणि स्वामींनी खरंच सांगितलं की माझी भक्ती महाराजांपर्यंत पोचत आहे. महाराज सर्व काही बघत आहे आणि योग्य वेळेची ते वाट बघत आहे. योग्य वेळ आल्यानंतर माझं देखील सर्व काही चांगलं होणार. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील असेच काही वाटत असेल की महाराजांचं दर्शन, तुम्ही देखील असं करून बघा. तुम्हाला देखील महाराज नक्की अनुभव देतील. स्वामी भक्तांनो, असे मला हे स्वामींनी दिलेले आजचा खूप मोठा दिव्य अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा अशी इच्छा झाली, म्हणून हा अनुभव आज मी इथे शेअर केला. शेवटी जाता जाता एकच म्हणावंसं वाटतं, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा, घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला. या जीवामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माझ्याकडून महाराजांनी सेवा करून घ्यावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. असा मला आलेला हा अनुभव होता. माझा अनुभव इथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. खरंच ऐकताना अंगावरती शहारे उभे राहिले. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.